आज मी माझ्या आजी आजोबाला नेलं तर आमच्याकडच्या मच्छी मार्केटमध्ये, नंतर त्यांची काय हालत झाली हे बघा. तर नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळी आई बनवत होते मुगाचे पराठे. आज मला जिमला जायला खूपच जास्त उशीर झाला, मग काय मी गेलोच नाही. मस्तपैकी फ्रेश होऊन घेतले मग मुगाचे पराठे खायला. माझ्या आजीला मी म्हणलं मुगाचे पराठे कसे लागतात पब्लिकला सांग, तर बघा कशी करते. पराठे खाल्ल्यानंतर मी पिला सत्तो आणि मी चाललो आता बबलूच्या दुकानावर कटिंग करण्यासाठी. इकडे आल्यावर बघतो तर काय बबलूच्या दुकानावर 3-4 नंबर होते. यायला आपला नंबर कधी येतो काय माहिती. तर अर्ध्या घंट्यानंतर आपला नंबर लागला. मस्तपैकी आता केस वगैरे कापणार. तसं खूपच जास्त मोठे झाले ते केस कापून मी आणि माझा भाऊ घरी जात होतो. तेवढ्यात रस्त्यात माझ्या आजी आजोबाने मावशी भेटले. ते लोक जात होते मच्छी मार्केटमध्ये. मग काय मला पण ओढत ओढत घेऊन गेले. मच्छी मार्केटमध्ये आल्यावर बघतो तर काय आमच्या आजीला वास सहन होत नव्हता. तर यायच्याच कशाला मच्छी मार्केटमध्ये, घरीच बसायचं असते. लय हाऊस होती मच्छी मार्केट बघायची. तर बघा मच्छी मार्केट. तसं माझे बाबा मच्छी स्पेशलिस्ट आहेत, घेण्यात पण आणि पकडण्यात पण. गावाला खूपच जास्त मच्छी पकडायचे ते. आजीला वास काय सहन झाला नाही. आजी पार मच्छी मार्केटच्या बाहेरच गेल्या. तर मंडळी मला काय मच्छी खायला आवडत नाही, तसं मी गावालाच गेल्यावर खात असतो. कारण की इकडल्या मच्छीची चव काय लागत नाही. किती दिवस फ्रीजर मध्ये ठेवतात काय माहिती. आजी म्हणल्या पार माझं डोकं दुखायला लागलं, चला बाबा जाऊ इथून. मग काय आलो आम्ही रस प्यायला ये म्हणलं. माय बाबाला रस आवडते आमच्या. तर मंडळी घरी आल्यावर मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. आवरावरे करून मी चाललो आता कामावर. तसं कामात याचा काही घंटा मूड होत नव्हता, कारण की घरी आजी आजोबा आलते. ते लोक आल्यावर कसं जरा करमतंय. तसाच खूपच जास्त गरमी होती. मस्तपैकी आम्ही कामावर येऊन पंख्याखाली बसलो. तर मंडळी कामावर आल्यावर मी केली कामाला सुरुवात. मी सगळ्यात पहिले चढलो एचूवर. हे बघा किती घाण एचू आहे. एवढे कपडे इस्त्री बिस्त्री मारून हे अशा घाणीत चढावं लागतंय आम्हाला. काय फायदा आहे घालून. तर मंडळी संध्याकाळच्या वाजले 6:30. आम्ही आलो कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. शुभरात्री.